नमस्कार मित्रांनो, एमपीएससी टू द पॉइंट या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काळ व काम म्हणजेच टाइम अँड वर्क या टॉपिक वरचे काही क्वेश्चन घेणार आहोत. काही म्हणजे काय, सगळ्याच्या सगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेणार आहोत. फक्त हा पहिला व्हिडिओ असेल. याच्यानंतर जास्तीचे व्हिडिओ येणार आहेत, जे की 3-4 पार्ट मध्ये हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. हा जो टॉपिक आहे तो एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा, पोलीस भरती या सगळ्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारले जाणार. 100% आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा विचारले जाणार. त्याच्यामुळे तुम्ही हा टॉपिक चांगल्या प्रकारे कन्सेप्ट क्लिअर केलेली पाहिजे. आता बघा, डायरेक्टली आपण क्वेश्चन सोडूया. चॅनल वरती जर नवीन असाल तुम्ही, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, पहिला क्वेश्चन आहे हा. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर इकडे बघा. चला बघा, आता राहुल आपले काम 7 दिवसात पूर्ण करू शकतो आणि राज 4 दिवसात काम पूर्ण करू शकतो. तेच एकत्र काम पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण किती दिवस लागतील? आता मी जसं प्रश्न वाचलाय पूर्ण तसं वाचत बसायचं नाही. आपल्याला पहिल्यांदा काय दिले? राहुल. राहुल राहुल जे आहे तो 7 दिवसात एखादं काम करतो. दिवस, लागणारे दिवस, एखाद्या कामाला लागणारे दिवस किती? 7. कुणाला? राहुलला. आता तेच राज किती दिवसात कंप्लीट करतो काम? तेच काम राज 4 दिवसामध्ये कंप्लीट करतो. कळालं? कळालं का? आता मला सांगा, आपण जे काही ह्याच्या अगोदर जे व्हिडिओ बघितलेले असणार आहेत आपल्या चॅनलवरती, त्याच्यामध्ये आपण एकदम कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. पण परत एकदा तुम्हाला मी सांगतो. समजा एखाद्याला 7 दिवस काम करायला लागत असतील एखादं काम, तर ते काम किती असणार आहे आपल्याला माहितीये का? तर आपल्याला माहिती नाही. पण आपण ते अंदाजे काढू शकतो. ते कसं काढायचं? समजा ह्याला 7 दिवस लागतायत आणि ह्याला 4 दिवस लागतायत. बरोबर आहे? ते काम कंप्लीट करण्यासाठी. तर ह्या दोघांचा लसावी घ्यायचा. बरोबर आहे? एलसीएम घ्यायचा. एलसीएम म्हणजे काय? लहानात लहान अशी संख्या ज्या संख्येला ह्या दोघांनी सुद्धा भाग केला पाहिजे. 7 आणि 4 ने. आता लहानात लहान अशी कोणती संख्या आहे? 28. मग 28 जो आहे तो एलसीएम असेल. एलसीएम. आता हा जो एलसीएम आहे, तो एलसीएम म्हणजेच आपण काय म्हणणार आहोत याचं? टोटल वर्क. टोटल वर्क. टोटल वर्क किंवा संपूर्ण काम. संपूर्ण काम. आता हे जे काम आहे, ते काम काहीही असू शकतं. समजा हे 28 जे आहे, ते 28 आपल्याला काय माहितीये का? 28 काहीच माहित नाही. समजा त्याला आपण म्हणू शकतो 28 खड्डे पाडायचे आहेत त्या दोघांना. बरोबर आहे? किंवा 28 झाडे लावायची आहेत. बरोबर आहे? किंवा 28 लाडू खायचे असतील त्याला. बरोबर आहे? 28 लाडू लाडू खाणं सुद्धा एक कामच आहे. बरोबर? त्याच्यामुळे आपण एक काय म्हणूयात, हे 28 झाडं लावायचे त्यांना. 28 झाडं लावायचे. हा जो राहुल आहे, तो 28 झाडं 7 दिवस लावतो. बरोबर आहे? 7 दिवस लावतो 28 झाडं लावण्यासाठी. आणि हा जो आहे राज, तो 4 दिवसामध्ये 28 झाडं लावतो. म्हणजे या राजची जी स्पीड आहे काम करण्याची, ती जास्ती आहे. बरोबर आहे? म्हणजे हा जर 7 दिवस लावत असेल 28 झाडं लावण्यासाठी, तर एका दिवसामध्ये किती झाडं लावणार? ह्या 28 ला 7 न भागायचं. 7 चोक 28 म्हणजे एका दिवसाला तो 4 झाडं लावणार. म्हणजेच काय? त्याची क्षमता किती आहे? त्याची क्षमता आहे 4 झाडं लावण्याची दिवसाला. आता हा जो राज आहे, तो राज किती लावणार दिवसाला? 28 भागिले 4 म्हणजे 7 झाडं लावणार. म्हणजे राज जो आहे तो राहुल पेक्षा काम जास्ती करतो. त्याची क्षमता जास्ती आहे एका दिवसाला काम करण्याची. बरोबर? आता बघा, दोघांना मिळून किती दिवस लागणार आहे? आता ह्या दोघांची बेरीज करायची का आपल्याला? तर नाही. तर आपल्याला त्यांच्या दोघांची इफिशियन्सीची बेरीज करायची आहे. ही क्षमता म्हणजेच काय? इफिशियन्सी. इफिशियन्सी आहे त्या दोघांची. 7 आणि 4 11. 11 झाडं हे दोघ जण मिळून एका दिवसाला लावतात. एका दिवसाला 11 झाडं लावतात. तर 28 झाडं लावायचे त्यांना. 28 झाडं लावायचे. 11 झाडं ते दिवसाला लावतात. म्हणजे 28/11 दिवस लागतील त्यांना दोघांना मिळून. राहुल अधिक राज ह्या दोघांना, हे जर दोघं मिळून झाडं लावायला लागले, तर 28/11 हे तुमचं उत्तर असणार आहे. आता हे जर उत्तर नसेल, बरोबर आहे, हे जर उत्तर नसेल ऑप्शन मध्ये, तर दुसरं काय असू शकतं? 28/11 म्हणजेच काय? 11 आणि 28 ला भागाला 2, 11 दोन्ही 22, उरले किती? 6. 2/6/11 दिवस. 2/6/11 दिवस. हे सुद्धा तुमचं उत्तर त्या ऑप्शन मध्ये असू शकतं. हे जर नसेल तर हे असेल, हे जर नसेल तर हे असेल. कळालं? तर ह्या दोघांना मिळून इतके दिवस लागला. चला पुढे बघा. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. हे दुसरं गणित आहे. ए आणि बी एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. आता बघा, ए
आणि बी, ए आणि बी एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. लागणारे दिवस आहेत. लागणारे दिवस. कळतंय? आता जर ए एकटा तेच काम 10 दिवसात करू शकतो. ए जो आहे तो 10 दिवसात काम करतो. दोघं मिळून 6 दिवसात काम करतात. आणि काय पुढे बघा विचारलंय तर बी एकटा किती दिवसात करेल. आता आपल्याला विचारलंय बी किती दिवसात ते काम कंप्लीट करेल. आता आपल्याला माहिती आहे का त्यांची क्षमता काय आहे? नाही. आपण ते पूर्ण काम काढून घेऊया. पूर्ण काम. आपण पूर्ण काम कसं काढतो? ह्या दोघांचा लसावी काढतो. म्हणजेच एलसीएम. एलसीएम काय असेल यांचा? 10 आणि 6 चा अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला ह्या दोघांनी सुद्धा भाग जातो ती आहे 30. ह्या संख्येला 30 ला 10 न पण भाग जातो 10 10 30 आणि 6 न पण जातो 6 5 30. कळालं? म्हणजेच ह्या ए ची जी क्षमता आहे जर 10 दिवस लावत असेल तर 30 झाडं लावायची समजा तर त्याला त्याची दिवसाची क्षमता असेल 3 आणि ह्याची जी क्षमता असेल 6 5 30 5 ही झाडं लावण्याची क्षमता आहे दिवसाला ह्या दोघांची मिळून. पण एकटा ए हा 3 झाडं लावतोय. एकटा ए हा 3 झाडं लावतोय तर दोघं मिळून 5 झाडं लावत आहेत. कळालं? ए हा 3 झाडं लावतोय, दोघं मिळून 5 झाडं लावत आहेत. म्हणजेच बी किती झाडं लावत असेल एका दिवसाला? 5 वजा 3 म्हणजे 2 झाडं लावत असेल. 2 झाडं बी लावत असेल. समजा दिवसाला बी हा 2 झाडं लावत असेल आणि त्याला लावायचे 30 झाडं तर किती दिवस लावेल? 30 भागिले 2 15 दिवस. 15 दिवस हा बी लावेल. 15 दिवस हा बी लावेल. म्हणजे उत्तर काय तुमचं? उत्तर असेल 15 दिवस. कळतं इथपर्यंत? चला नेक्स्ट. हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा. उत्तर कमेंट मध्ये टाका. हा तिसरा प्रश्न असेल. राजू आणि रामू एकत्रितपणे एक काम 8 दिवसात करू शकतात. आता बघा. राजू अधिक रामू राजू अधिक रामू हे दोघं मिळून 8 दिवसात एक काम कंप्लीट करतात. आता एकटा राजू ते काम 12 दिवसात करू शकतो. एकटा रामू जो आहे तो तेच काम 12 दिवसात कंप्लीट करतो. आता बघा राजू जो आहे तो 12 दिवसात कंप्लीट करतो. हे दिवस आहेत बरं का. कळतंय? आता काय पुढे विचारले रामू एकटा ते काम किती दिवसात करू शकतो. रामू एकटा ते काम किती दिवसात करू शकतो. वरी जसं दिलेलं होतं त्याच पद्धतीचं हे गणित आहे. तुम्ही सोडवलं पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे. आले का? उत्तर कमेंट मध्ये टाका. चला. क्षमता ह्या दोघांची आणि पूर्ण काम आपण पूर्ण काम कसं काढतो? या दोघांचा एलसीएम काढतो. एलसीएम काय असेल? एलसीएम असेल 24. म्हणजेच 8 त्रिक 24 आणि 12 दोन्ही 24. म्हणजे राजूची क्षमता आहे 2 झाडं लावण्याची. टोटल 24 झाडं लावायची आहेत. 24 ला 2 न भागलं तर 12 उत्तर येतं. म्हणजे 12 दिवस लागतात. कळालं? सॉरी. आता 8 जे आहे 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 म्हणजे राजू आणि रामूची दोघांची मिळून जी क्षमता आहे ती 3 झाडं लावण्याची आहे. आणि एकट्या राजूची 2 झाडं लावण्याची आहे. म्हणजे राजू एकटा 2 झाडं लावतो आणि ते दोघं मिळून 3 झाडं लावतात. कळालं? मग दोघं मिळून 3 झाडं लावत असतील, राजू एकटा 2 झाडं लावत असेल तर रामू जो आहे तो 1 झाड लावणार. कळालं? 1 झाड लावणार. कळतंय? समजा दिवसाला रामू एकच झाड लावतोय, त्याला 24 झाडं लावायची आहेत. म्हणजे आपण काय करतो? 24 भागिले 1 बरोबर 24 दिवस. 24 भागिले 1 बरोबर 24 दिवस. म्हणजे रामूला लागणार 24 दिवस. रामूला लागणार 24 दिवस. कळतंय का? इथपर्यंत कळालं? चला पुढे बघा. आहे क्वेश्चन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4. चला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर जे आहे तुमचं ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. कमेंट बॉक्स मध्ये टाका. तुम्हाला इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला, प्रश्न आवडलेले असतील आणि प्रश्न सोडवण्याची पद्धत आवडलेली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत. जर तुम्हाला बिलकुल हा व्हिडिओ आवडलेला नसेल, असले व्हिडिओ बनवू नका वाटत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओला डिसलाईक करू शकता. जेणेकरून आम्हाला सुद्धा आमचे जे काही
चुका आहेत त्या दिसतील. बघा प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचंय. अरुण आणि भास्कर एक काम अनुक्रमे 26 दिवस आणि 39 दिवसात पूर्ण करतात. अरुण आणि भास्कर, अरुण आणि भास्कर, अरुण आणि भास्कर अनुक्रमे 26 दिवसात एक काम कंप्लीट करतो अरुण आणि 39 दिवस लावतो भास्कर. 39 दिवस लावतो भास्कर. जर त्यांनी एकत्रित काम केले तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल? संपूर्ण काम किती दिवसात कंप्लीट होईल? चला आता बघा, हे झालं 13 दोन्ही 26, हे झालं 13 त्रिक 39. कळालं का? 13 दोन्ही एलसीएम कसा काढायचा हे सांगतोय तुम्हाला. हे 13 दोन्ही 26 आहे, हे 13 त्रिक 39 आहे. ह्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे 13. ती म्हणजे 13. कळतंय? कळतंय का? आणि या दोघांच्या मध्ये जी अनकॉमन गोष्ट आहे ती 2 आणि 3. 2 आणि 3. 13 त्रिक 39, 39 दोन्ही 78. 39 दोन्ही 78. हे आलं. कळतंय? 39 दोन्ही 78. कळतंय का? कळतंय? इथपर्यंत कळालं का? कळालं इथपर्यंत? आता बघा, आता बघा, आता बघा, आता बघा, 26 आणि 39 चा जो एलसीएम आहे तो आला 78. आता आपल्याला काढायचंय ह्या दोघांना लागणारा किती दिवस लागणार, हे 78 झाडं लावण्याचे काम. समजा हे 78 झाडे लावायचे, 78 झाडे लावायचे, तर ह्या दोघांना मिळून किती दिवस लागतील? भास्करला 39 दिवस लागतात आणि अरुणला 26 दिवस लागतात. आपल्याला एलसीएम कसा काढलो लक्षात आलं का? एलसीएम कसा काढलो डबल एकदा सांगू. बघा, 26 दिवस आणि 39 दिवस. समजा आपल्याला ह्या दोघांचे पाठ नाही, एलसीएम कसा काढायचा? आता बघा, 13 आणि ह्याला पण 13 ने भाग जातो, म्हणजे 13 दोन्ही 26 आणि 13 त्रिक 39. ह्या दोघांमध्ये कॉमन आहे 13, ह्या दोघांमध्ये कॉमन आहे 13. कळालं? आणि ह्याच्या दोघांमध्ये जे अनकॉमन आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये साम्य नसणारी म्हणजे ज्या गुणाकाराची, ती 2 आणि 3 आहे. म्हणजे 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 आणि 13 चा गुणाकार 13 78. हा आपला एलसीएम येणार. एलसीएम येणार टोटल वर्क. टोटल वर्क, संपूर्ण काम. संपूर्ण काम. आता बघा, कळालं इथपर्यंत? आता 39 आणि 26. 39 न 78 ला 2, 39 न 2 टाइम्स ला भाग जातो, म्हणजे 39 दोन्ही 78 आणि 26 न 3, 26 त्रिक 78. कळालं? कळालं? आता म्हणजे अरुणची जी इफिशियन्सी आहे, अरुणची जी क्षमता आहे ती 3 झाडं लावण्याची आहे आणि भास्करची क्षमता आहे 2 झाडं लावण्याची. टोटल त्यांना 78 झाडं लावायची आहेत. मग दोघांची मिळून क्षमता येते 5, म्हणजे दिवसाला ते 5 झाडं लावू शकतात आणि टोटल त्यांना 78 झाडं लावायची आहेत. दिवसाला ते 5 झाडं लावतात. कळालं? 78 झाडं लावायची आहेत, दिवसाला ते 5 झाडं लावू शकतात. म्हणजेच 78/5 दिवस हे तुमचं उत्तर असू शकतं. जर ऑप्शन मध्ये हे जर उत्तर नसेल तर काय असणार? तर काय असणार बघा, 78 भागिले 5, भागाला 78 ला 5 न, 5 एक 5, 5 एक 5 उरले 2, 5 5 25, 3/5 दिवस. कळतंय का? 15/3/5 दिवस. उत्तर काय येणार? 15/3/5 दिवस. 15/3/5 दिवस हे तुमचं उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट. जर तुम्हाला कसा सोडवलो प्रश्न ते जर आवडला असेल, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. चला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. एक काम 24 दिवसात करू शकतो. ए जो आहे तो 24 दिवसात काम कंप्लीट करतो. बी जो आहे तो तेच काम बी जो आहे तो तेच काम 30 दिवसात कंप्लीट करतो. लागणारे दिवस दोघांना मिळून किती? 24 आणि 30. जर त्यांनी त्यावर 8 दिवस एकत्र काम केले तर उरलेल्या कामाचा अंश आहे. उरलेल्या कामाचा अंश काय आहे असं विचारलेलं आहे. आता बघा, त्यांनी जर 8 दिवस काम कंप्लीट केलं तर किती काम उरते असं त्यांचं म्हणणं आहे. बघा,
24 आणि 30 यांचा जो LCM आहे तो काय येतो बघा. 120 ह्यांचा LCM येणार. का? कारण 24 न आणि 30 न ह्या 120 ला भाग जातो. 24 चोक 96, 24 पाचा 120 म्हणजे याची जी क्षमता आहे, याची जी इफिशियन्सी आहे, याची ती 5 झाडं लावण्याची आहे आणि 30 ची आहे 30 समजा 30 दिवस लागत आहेत बीला म्हणजे याची 4 झाडं लावण्याची आहे. कळते का? कळतंय? म्हणजे हे दोघं मिळून दिवसाला 9 झाडं लावू शकतात. हे दिवसाला 9 झाडं लावू शकतात. बरोबर? बरोबर? मग ह्यांना लावायचे आहेत 8 दिवस झाडं. 9 झाडं लावू शकतात गुणिले 8 दिवस म्हणजेच 72 झाडं ते कंप्लीट लावलेले आहेत. 72 झाडं ते कंप्लीट लावलेली आहेत. 72 झाडं कंप्लीट लावलेली आहेत. आता बघा 72 जर झाडं कंप्लीट लावलेली असतील तर 120 वजा 72 म्हणजेच किती आलं? 8 इथला इथं दिला 8 4 12 48 झाडं त्यांना लावायची आहेत. 48 झाडं लावायची आहेत म्हणजे 48 झाडं लावायची आहेत. लावायची होती 120. लावायची होती 120. 24 दुनी 48, 24 पंचे 20. 2/5 2/5 हा त्यांचा उरलेल्या कामाचा अंश असेल. 2/5 चालेल. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक यू व्हेरी मच.